सोलापूर MIDC परिसरातील लेक एक्झिम या कारखान्यात काम करत असताना खाली पडल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल शनिवार 6 जून रोजी सायंकाळी 4च्या सुमारास घडली। प्रवीण हणमंत अंजनाळकर वय 31 राहणार समयनगर बसवेश्वर चौक MIDC सोलापूर असं मृत कामगाराचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण अंजनाळकर हे कारखान्यात नियमित काम करत असताना अचानक खाली पडले। अपघातात ते गंभीर जखमी झाले। सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली। या घटनेनंतर नातेवाईकांनी कारखान्याच्या सुरक्षितता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा साधने आणि सेफ्टी व्यवस्था उपलब्ध करून दिली असती तर प्रवीणचे प्राण वाचले असते, असा आरोप त्यांनी केला। प्रवीण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 2 मुले आणि भाऊ असा परिवार आहे। दुपारी घरून कामावर गेलेल्या प्रवीण यांच्या निधनाची बातमी संध्याकाळी कुटुंबियांपर्यंत पोहोचताच परिसरात शोककळा पसरली। मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण अंजनाळकर। प्रवीण अंजनाळकरचा भाऊ आहे मी। तर तो लेक एक्झिम या कंपनीमध्ये काम करत होता। काल दुपारी जेवण करून कामावरनं 4 वाजता ड्युटीवर गेला। ड्युटीवर गेल्यानंतर असं 4:30 वाजता 4:30 दरम्यान आम्हाला फोन आला की तो वरून पडलाय, पत्र्यावरून डोक्यावर पडलाय आणि त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललोय। तर दवाखान्याला आम्ही जाऊ सर फॅमिली सगळं तर तिथं मृत घोषित आहे ते केले। मग काय काम करत होता त्याने? तिथं फिटर म्हणून कामाला होता, कंपनीमध्ये फिटर म्हणून कामाला होता। किती वर्ष? मागील 15 ते 18 वर्षापासून तिथं कामाला होता त्याच कंपनीमध्ये। लहानाचा मोठा त्याच कंपनीमध्ये झालेला आहे तो। आणि त्याने वर चढला तर सेफ्टी वगैरे नव्हते। माझा एवढं कोणाची सेफ्टी यूज केलं पाहिजे, अशी घटना घडली नसती। सेफ्टी जर असली असती तर फ्युचर कोणासोबत होऊ नये असं म्हणतो मी। लग्न झालंय, जरा 2 लेकरं आहेत। 3 वर्षाची पोरगा 4 वर्षाचा आहे आणि बायको आहे। आणि घरी मोठी फॅमिली आहे, वडील, आई वडील, भाऊ आणि भावाची 2 लेकरं आहेत। अशी राहते। सेफ्टी नसल्यामुळे झालेलं आहे। सेफ्टी असायला पाहिजे, सेक्युरिटी इक्विपमेंटचा यूज केलं पाहिजे। हे नसल्यामुळे हे कारण घडलेलं आहे।